देखिए, भास्कर जादव जी के पास कौन पहुंचा मुझे पता नहीं। हमारे पास तो ऐसी कोई शिकायत आई नहीं। कोणीही अशा प्रकारची तक्रार केली तर त्याच्यावर कारवाई होईल। पण मला असं वाटतं अलीकडच्या काळामध्ये भास्कर जाधवांचा जो भास आहे तो वाढलेला आहे। त्यांना वेगवेगळे भास व्हायला लागलेले आहेत। त्यातनं कदाचित हा भास त्यांना झालेला असेल। हे सरकार इतकं ट्रान्सपरंट आहे की कोणाला मंत्रालयात यावंच लागत नाही, थेट खात्यामध्ये पैसे जमा होतात। आणि आता तर आम्ही पीडब्ल्यूडी विभागामध्ये अशी व्यवस्था उभी केलेली आहे की एका विविक्षित रकमेपर्यंत तर त्यांना इमिजिएटली ते पैसे त्या ठिकाणी मिळतात, किंवा त्यांना आता चेक डिस्काउंटिंगची देखील व्यवस्था आम्ही केलेली आहे। आणि काही अजूनही व्यवस्था ज्या आहेत या ऑनलाईन करण्याचा आमचा प्रयत्न आहे। ट्रान्सपरंटली काम चाललेलं आहे। हवेत तीर मारायचे, वाटेल ते आरोप करायचे यांनी जनतेचा विश्वास मिळत नाही। आम्हीही विरोधी पक्षात होतो, पुरावे देऊन आरोप केले, केलेला आरोप कधी परत घेतला। धानाच्या बोनसचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। त्या संदर्भात यापूर्वी सांगितलेलं आहे, हेच सरकार आहे की ज्या सरकारने वारंवार धानाला बोनस दिलाय। यापूर्वीच्या सरकारने धानाला बोनस दिलेला नाही। त्यामुळे या संदर्भात राज्य सरकारने सांगितलंय योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही करू। असा आरोप यावेळेस केला गेला। 81 लाख महिलांना पैसे मिळाले। याही संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की अनेक वेळा संधी देऊन ज्यांनी केवायसी केलं नाही याचा अर्थ कुठल्या तरी एका नियमात ते बसत नाही। जसं आमच्या लक्षात आलं की 10 लाख लाभार्थी असे आहेत की जे इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर आहेत, 2.5 लाखाच्या वर ज्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न आहे। आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती, ज्या 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या। आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो। तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे। आरटीओचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे। रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे। त्यामुळे शेवटी एखादी योजना आपण सुरू करतो, त्याचे जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे योजना चालली आहे की नाही हे सीएजी त्याचं ऑडिट करतात। आणि ऑडिट मध्ये जर निकषाच्या बाहेर ती योजना चालली असेल तर राज्य सरकारवर ताशेरे येतात। आणि म्हणून सुरुवातीला आपण योजना सेल्फ सर्टिफिकेशन वर केली होती। तुम्ही जे सांगाल ते सत्य म्हणून योजना दिली जाईल। पण शेवटी सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले, त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं। असंच ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी केवायसी त्यांनी केलं नाही, किंवा केवायसी केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेस मध्ये देखील उपलब्ध आहेत, अशांचं बंद झालंय। जे नियमात आहेत, केवायसी केले आणि नियमात आहेत, एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही। दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत। सीएम साहेब, मुख्यमंत्री साहेब, सेम सर, ऑपरेशन टायगर संदर्भात प्रश्न आहे। कर्जमाफी सरकार जाहीर केली पण विरोधकांचा असा आरोप आहे की अति शर्तीमध्ये ही कर्जमाफी अडकलेली आहे आणि सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करायला पाहिजे। नंबर 1। नंबर 2, मुंबईची जी जीवनवाहिनी आहे बस बेस्टची संपूर्ण ठप्प झालेली आहे आणि मेस्मा कायदा लागू केला असं जाहीर केले पण अद्यापपर्यंत काहीच नाही। पहिल्यांदा तर सांगतो, विरोधकांना बोलायचा अधिकार नाही। त्यांनी 2 कर्जमाफी केल्या, 2। एक युपीएच्या काळात 2009 साली आणि दुसरी 2020 साली। या दोन्ही कर्जमाफीत सांगितलं होतं की 7/12 कोरा। मग तुम्ही 2020 साली 7/12 कोरा केला होता तर आम्हाला 2026 साली कर्जमाफी का द्यावी लागते? त्यामुळे
मुळातच पुन्हा एकदा सांगतो, कर्जमाफीचा जो काही उद्देश असतो तो जे शेतकरी कर्ज मिळण्याकरता अपात्र झालेले आहेत ते पुन्हा कर्ज घेण्याच्या परिस्थितीत आले पाहिजेत, एलिजिबल झाले पाहिजेत, याकरता कर्जमाफी करायची असते. दुसरं, आपण कर्जमाफी ज्यावेळेस करतो त्यावेळी जो नियमित कर्ज भरणारा शेतकरी आहे त्याला हे वाटू नये की मी कर्ज थकवलं असतं तर फायदा झाला असता, मी कर्ज भरलंही चूक झाली, म्हणून त्यालाही आपण मदत करतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, अटी आणि शर्ती काहीच नाही. ज्या काही अटी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या उलट युपीए सरकारच्या ज्या काही कर्जमाफी आहेत त्यापेक्षा चांगल्या अटी आहेत, सोप्या आहेत. आणि एकच यामध्ये आम्ही प्रयत्न करतो की बँकिंग सिस्टीम आपली जी आहे त्याच्यावर अनिष्ट परिणाम होणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तेवढाच एक प्रयत्न याच्यामध्ये आहे. त्यामुळे कुठलाही अभ्यास न करता नुसतं अटी शर्ती म्हणायचं, ज्यावेळी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल त्यावेळी विरोधकांची तोंड बंद होते. आणि बेस्टच्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री त्या संदर्भात बैठक घेणार आहेत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. पण हा इलिगल स्ट्राईक आहे, त्यामुळे जरी इलिगल असला तरी शेवटी आपल्याला लोकांना त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे, लोकांना त्रास कमी झाला पाहिजे, या दृष्टीने या संदर्भात बैठक होणार. ऑपरेशन टायगर संदर्भात प्रश्न आहे. खासदार ओमराजे निंबाळकर काय प्रश्न? खासदार ओमराजे निंबाळकर नाराज आहेत, त्यांच्यावरती ठाकरे गटाकडनं खूप जहरी टीका करण्यात आली, त्यांना रील स्टार देखील म्हणण्यात आलं. तेच ओमराजे निंबाळकर उद्या मातोश्रीवरती जाणार आहेत. नेमकं ऑपरेशन टायगर संदर्भात काय सध्या स्थिती आहे? 6 खासदार जे आहेत त्यांची एकत्र गट स्थापन केल्यानंतर तुमच्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहे का त्यांचा? लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलफूट करतो आणि ते तुम्हाला माहीत आहे, अनुभवी आहे. ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीत आपण म्हटलं, खरं म्हणजे काल त्यांच्या वडिलांच्या हत्येचा खटला कोर्टामध्ये निर्णयासाठी होता. ते स्वतः आणि त्यांचा कुटुंब पूर्ण एका वेगळ्या दुःखामध्ये होतं आणि अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये त्यांना शिवीगाळ करणं आणि आरोप प्रत्यारोप करणं, त्यांच्याकडे होते तेव्हा ते अगदी जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून म्हणणं आणि नंतर आरोप करणं रील स्टार म्हणून, हे सगळं जे आहे, सकाळी आरोप करतात, खासदारांना शिव्या देतात, संध्याकाळी त्यांच्या रात्री गपचूप जाऊन घरी जाऊन पाय धरतात. हा खरं म्हणजे केमिकल लोचा आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काय आता चर्चा सुरू आहे त्या सगळ्या झूट आहे. तुम्हाला थोडं थांबा, ब्रेकिंग न्यूज मिळेल. ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे. असं म्हणाले की अमित शहा 29ची तयारी करतायत म्हणून भाजपमध्ये नाही तर हे लोक शिवसेनेत गेले. तुमचं मत काय? मी काल एक मीम पाहिला, त्या मीम मध्ये राज ठाकरे शांतपणे झोपलेले आहेत आणि त्या ठिकाणी दिलंय, मला शांत झोप लागते कारण माझ्याकडे खासदारी नाही, आमदारी नाही, कोणी जाण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री एटीएस ने 2-3 याद्या दिल्या सरकारला आणि त्या 1000 बांगलादेशांच्या याद्या आहेत. सरकारने पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावरती, पण ते बांगलादेशच्या शासकीय योजनामध्ये आहेत आणि याला जवळजवळ वर्ष व्हायला आले तरी सुद्धा त्यांचा शोध लागत नाहीये. तर या संदर्भात काय करणार आहे का? हा शोध आता लावणं सुरू झालेला आहे आणि तो शोध लावणं आता याकरता सोपं झालेलं आहे की आता पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय विचारांचं सरकार आलंय. मुळामध्ये आमचा प्रॉब्लेम हाच असायचा की ज्यावेळी आम्ही आयडेंटिफाय करायचो, आयडेंटिफाय केल्यानंतर लक्षात यायचं की बांगलादेशी आहे, पण पश्चिम बंगाल मधल्या कुठल्या तरी गावातनं सगळी कागदपत्र, जन्माचा दाखला, रेशन कार्ड, सगळी दाखलं त्यांनी तयार केलेली असायची. त्यामुळे त्यांना डिपोर्ट करण्याकरता मोठी प्रोसेस करावी लागायची. त्या जिल्ह्यात जाऊन
ती कागदपत्र खोटी आहेत ही त्या ठिकाणी प्रूव्ह करावी लागायची. आता सुदैवाने अशा पद्धतीची कारवाई पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला करता येणार नाही, तेव्हा आता डिपोर्टेशन हे फास्ट होईल. सीएम सर याच्यामध्ये 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे 40 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर आपण साधा दिलासा सुद्धा त्यांच्या परिवाराला दिला नाही, तर त्यामुळे काँग्रेस जनता पार्टी नवीन अभिजित गिरके पुढे तर काय सांगणार? प्रत्येक ठिकाणी आंदोलन पण तो करतो. पहिल्यांदा तर मला असं वाटतं की हे जे काही आकडे आपण देतोय, अर्थात एकाही मुलाने आत्महत्या केली असेल तर ते दुःखाचीच गोष्ट आहे, पण 40 वगैरे असे जे आकडे आपण देतोय, मला असं वाटतं की थोडं संवेदनशीलतेने हे आकडे आपण दिले पाहिजेत. दुसरं, या ठिकाणी आता आपण सगळ्यांनी जी काही तो कुठला तुम्ही काय काक्रोच का काय त्याची आंदोलनं बघितली, कोणाचाही रिस्पॉन्स त्याला नाही. हे काही ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे लोक गेले, काही ठिकाणी काँग्रेसने लोक पाठवले, तरी 1000-1200चा आकडा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर फार विचार करण्याची आवश्यकता नाही. सतेज पाटलांनी असं म्हटलंय की सरकारमध्ये भावकीचा वाद सुरू आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. तर तसा वाद काही सुरू आहे का? कोण म्हणाला? सतेज पाटील. त्यांच्याकडचा सुटला वाद नाही, सुटला असेल असं मला वाटतं. उताकडे मला माहित नाही, पण सुटला असेल असं आपण त्या ठिकाणी समजू. आमच्यात फक्त भावकी वाद नाही. सीएम सर याच्यामध्ये पार पडला पक्षांचा आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की वेळ प्रसंगी मी माझ्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि कुठल्याही एका सामान्य शिवसैनिकाला मी त्या पदी बसवायला तयार आहे. तुमच्या दोघांचंही मत हवं नाही, आणि यालाच लागून एक प्रश्न आहे की या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्यामध्ये त्यांचे मित्र आदी पक्ष असणारे शिवसेना धनुष्यबाणच्या ऐवजी त्यांचा रूप भाजपवरच अधिक होता. पहिल्यांदा तर उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो असं म्हणणं, उसाळ गावाची पाटीलकी सोडतो असं म्हणणं, आता हे कितपत योग्य आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बघा, शिवसेना म्हणजे काय? हा पक्ष नाही, हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे आणि तो संपत्तीचा वारसा नाहीये, तो विचारांचा वारसा आहे. तो विचारांचा वारसा ज्या क्षणी त्यांनी सोडला त्या क्षणी ज्यांना विचार मान्य होते ते सगळे वेगळे झाले आणि त्या सगळ्यांनी एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये हा विचारांचा वारसा पुढे नेण्याकरता शिवसेना ही जिवंत ठेवली. आणि आज आपण बघतोय की सातत्याने हा विचार मांडणारे जे कार्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते विश्वासाने सगळे एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एकत्रित येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता होती त्यावेळी माननीय उद्धवजींनी आत्मचिंतन केलं नाही, हा त्याचा परिणाम आहे. आज आता कोणाच्याही मनात ही शंका उरलेली नाही. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एकनाथराव शिंदेजी चालवतात ती शिवसेना आहे. बाळासाहेबांचा धनुष्यबाण आता एकनाथराव शिंदेजींच्या सोबत आहे, त्यांच्या जवळ आहे आणि बाळासाहेबांचेच विचार ते पुढे नेत आहेत. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत आपण काय म्हणता? तुमचं काय? अरे ही वेळ का आली? आता राहिलंच नाही, कोणता राजीनामा देणार नाही तर काय देणार? राज्यात खतं आणि बियाणे बोगस विक्री थोडी सक्रिय आहे आणि अशी घटना समोर येतात, तर यावर आपण नको का सारखे काही कायदे? नाही, सगळ्यांवर कारवाई चाललेली आहे. मला असं वाटतं की या वर्षी जेवढी कारवाई झाली ही अभूतपूर्व आहे. कारण आम्ही 1 महिन्यापासून या सगळ्या विषयांवर अतिशय कडक कारवाई सुरू केली होती. सर्वात जास्त परवाने सस्पेंड करण्याचं काम यावेळेस केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना बोगस बियाणं मिळू नये आणि बोगस खतं मिळू नये याचा प्रयत्न आमचा चालला. अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीवर विरोधकांनी टीका केली की यावर मला असं वाटतं की
आपल्या सगळ्यांकरता म्हणजे केवळ विरोधकांकरता नाही, आमच्याही करता हे मोठं आव्हान आहे आणि याचा समर्थपणे सामना करण्याकरता देश पातळीवर आता आम्ही योजना तयार केलेली आहे आणि म्हणून तुम्ही बघा गेल्या 2 वर्षामध्ये अंमली पदार्थांवर जेवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाली ती देशाच्या इतिहासात यापूर्वी झाली नाही आणि आता देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलंय की माओवाद हा आम्ही संपवला. आता हे जे काही अंमली पदार्थ आहेत याच्या विरुद्धची लढाई आम्ही इंटेन्सिफाय करू. चला, धन्यवाद.